नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. म्हैसाळ कालवा ओव्हरफ्लो प्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विज्ञान माने यांनी म्हैसाळ कालव्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना कळंबी कालव्यावरील शेतकऱ्यांना अजून पाणी मिळत नाही. मिरज मतदारसंघातील 12 गावं अजून पाण्यापासून वंचित आहेत. असे असताना सुद्धा कालवा ओव्हरफ्लो झाल्याने लाखो करोड लिटर पाणी वाया गेले. ही फार मोठी शोकांतिका आहे. जिल्ह्यातील म्हैसाळ कालवा प्रकरणात सर्वच नेते आमदारांचे पत्र मिळाले असून माननीय विशालदादा पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार बाळासाहेब कदम, आमदार सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विक्रमदादा सावंत, माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार, माननीय मनोजबाबा शिंदे यांच्यासह अनेक साखर कारखानदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. त्या आशयाची पत्रही दिली होती. मात्र निर्ढावलेले अधिकारी आणि कुचकामी व्यवस्था यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ओव्हरफ्लोमुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही. त्यातच या ओव्हरफ्लोमुळे पाणी तर वाया गेलेच, मात्र शासनाचे करोडो रुपयेही वाया गेले, अशी खंत विज्ञान माने यांनी बोलून दाखवली. म्हैसाळ कालव्यासाठी 47 कोटी रुपये गेल्या काही महिन्यात दुरुस्तीसाठी आले असताना या दुरुस्त्या का झाल्या नाहीत, असा सवालही त्यांनी केला. काल ओव्हरफ्लो जो झाला त्या ओव्हरफ्लो नंतर आम्ही इथे येऊन पाहणी केली होती. ओव्हरफ्लो का झाला ह्याची कालपासून आम्ही पूर्णपणे कॉन्क्रीट एव्हिडन्सनं माहिती घेतली. ती माहिती आम्हाला अशी मिळाली की काही दिवसांपूर्वी, 2-3 दिवसांपूर्वी खासदार साहेब आले होते. खासदार साहेबांनी सांगितलं होतं की टप्पा नंबर 1 मध्ये जे 25 पंप आहेत, 25 पंप हे चालू झाले पाहिजेत आणि टप्पा नंबर 2 मध्ये 30 पंप आहेत. परंतु खासदारांचं सुद्धा या अधिकाऱ्यांनी न ऐकता टप्पा नंबर 1 ला यांनी फक्त 19 पंप चालू ठेवले आणि टप्पा नंबर 2 ला 21 पंप चालू झाले. 15 पंपाचं जे काम आहे हे चालू राहिलेलं नाही. त्यानंतर ज्यावेळी मी परत स्वतः चौकशी केली, म्हणजे या टप्प्यांवरती गेलो, त्यानंतर मला हे कळालं कालपासून की टप्पा नंबर 1 चे 2 पंपाचे जे शाफ्ट आहेत हे तुटलेले आहेत आणि एक मोटर सुद्धा खराब झालेली आहे. आणि टप्पा नंबर 2 मध्ये एक जे पंपाची मोटर आहे, पंप आणि मोटर दोन्ही खराब झालेलं आहे. त्यानंतर म्हणजे ह्या दुरुस्ती, वॉल दुरुस्ती, पंप दुरुस्ती, मोटर दुरुस्तीची गुणवत्ता आहे हे पूर्णपणे कुठेतरी कमी पडलेली आहे. मागील 6 महिन्यामध्ये मला काय सांगायचं आहे तुम्हाला, मागील 6 महिन्यामध्ये 47 कोटीचा शासनाचा निधी आपल्या म्हैसाळ योजनेला आला. परंतु 6 महिन्यापूर्वी जेवढे पंप चालू होते तेवढे सुद्धा आज पंप चालू नाहीत. त्यानंतर मला टप्पा नंबर 3 मध्ये सुद्धा 2 मोटरी ज्या आहेत ह्या जळलेल्या आहेत पूर्णपणे. कालपासून आम्ही हीच माहिती घेतली. त्यानंतर जे मला एक सांगायचं आहे, जे ठेकेदार आहेत यांना फक्त मलाईची कामं करायची आहेत, परंतु या ठेकेदारांना जी अवघड कामं आहेत ही अजिबात करायची नाही आहेत. बोगस बिनं बनवायची, परत शासनाचे करोडो रुपये लुटायचे. यामध्ये पूर्णपणे ताकारी मेकॅनिकल डिव्हिजनचे कार्यकारी अभियंता, परत शाखा अभियंता, उप अभियंता, यांत्रिक अभियंता, विद्युत विभाग पूर्णपणे याला जबाबदार आहे. 2 महिन्यापूर्वी जे रिटायर झालेले अधीक्षक आहेत अभियंता गायकवाड, हे सुद्धा या भ्रष्टाचारात पूर्णपणे जबाबदार आहेत. मी या सर्व तक्रारीबाबत ज्या मला तक्रारी आल्या, मी आंदोलन जे केलं त्यानंतर मला खूप शेतकऱ्यांच्या या गोष्टीनुसार म्हणजे जतपासून तक्रारी आल्या, दररोज येतात, काल सुद्धा आल्या. शेतकऱ्यांच्या आग्रहपोटी आम्ही सगळ्या गोष्टी करतोय. आणि त्यानंतर मी जीवने साहेबांना, जे नाशिकचे आपले अभियंता, मेन अभियंता आहेत, प्रमुख अभियंता पाटबंधाऱ्याचे, त्यांची आमची म्हैसाळ योजने म्हणजे त्या स्कीम रिलेटेड सगळी पाठपुरवठा चालू आहे, त्यांनी त्याच्यावर कारवाई करतो. त्यावेळी पण म्हटलेलं, आता सुद्धा तेच म्हणतात, माझा जो हा लढा आहे हा पूर्णपणे शेतकऱ्यांना म्हणजे पाणी मिळावं, जे हक्काचं पाणी आहे ते मिळावं म्हणून आहे. दुष्काळी जनतेला पाणी मिळावं आणि भ्रष्टाचार अधिकाऱ्यांना त्यांची कारवाई करून योग्य जागा दाखवावी, ह्याच्यासाठी हा पूर्णपणे आमचं आंदोलन चालू आहे. त्यानंतर मला एकच सांगायचं आहे की खासदारांनी सांगून सुद्धा तुम्ही कुठेही वटत नाही आहे. अधिकाऱ्यांनी एवढे भ्रष्ट आहेत की टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू न शाफ्ट तुटतात. एका शाफ्टची किमती एवढी आहेत की मी तुम्हाला सांगू शकत नाही, 35-35 लाखाचे आहेत. 47 कोटी रुपयाचा या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराने चुरडा केला पूर्णपणे. एवढे आंदोलन झाले आमची पाण्याच्या बाबतीत. शेतकऱ्यांना, गोरगरीब जनतेला पिण्यासाठी पाण्याची आज बोंब आहे. मला कुठं तर असं वाटतंय की आता मी पुढच्या 2 ते 3 दिवसात हे आंदोलन तीव्र पद्धतीने छेडणारच आहे. परंतु कुठंतरी पालकमंत्री साहेबांचा मला असं वाटतोय की त्यांचा बिस्लरीचे प्लांट्स आहेत शेतकऱ्यांना पूर्ण जिल्ह्यातल्या, त्यांना कुठंतरी असं सुचलंय की काय की पाण्यापासून सर्वसामान्य जनतेला वंचित ठेवायचं आणि आपला धंदा यामधून
एस्टॅब्लिश करायचा का काय, अशा पद्धतीने यांचं आता हे चालू आहे. मला अंततः एक सांगायचं आहे की मला या गोष्टींसाठी आमचे महाविकास आघाडीचे जे सर्व नेते मंडळी आहेत, 5 आमदार आहेत, कारखान्यांचे जे प्रेसिडेंट आहेत, सगळे अध्यक्ष आहेत, म्हणजे आमचे जयंत पाटील साहेब असतील, सुमनताई वहिनी असतील, विक्रमदादा सावंत असतील, मनोजबाबा शिंदे असतील, परत अजितराव घोरपडे सरकार असतील, विशालदादा पाटील असतील, परत बाळासाहेब कदम असतील, या सर्वांचा आम्हाला यामध्ये पूर्णपणे सहकार्य आणि पाठिंब्याचं पत्र सुद्धा त्यांनी पाठवलेलं आहे. मला शेवटी एक सांगायचं आहे, साहेब पालकमंत्री हटवा आणि म्हैसाळ योजना वाचवा.